नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 5वी स्कॉलरशिप बुद्धिमत्ता स्वाध्याय 6.1. आजच्या आपल्या टॉपिकचं नाव आहे समसंबंध. प्रश्न: पुढे दिलेल्या प्रत्येक प्रश्नात पहिल्या व दुसऱ्या पदांमध्ये विशिष्ट संबंध आहे. असाच संबंध तिसऱ्या व चौथ्या पदांमध्ये आहे. हा संबंध शोधून प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते पद येईल ते सांगा. विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जो संबंध असतो तोच संबंध तिसऱ्या पदाचा प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या पदामध्ये संबंध असतो. म्हणून प्रश्नचिन्हाच्या जागी पर्यायामधलं जे उत्तर असेल ते उत्तर आपल्याला शोधायचे. आता या ठिकाणी प्रश्न नंबर 1 आहे, कार्तिक, मोर आणि दुर्गा आणि प्रश्नचिन्ह. मित्रांनो, कार्तिक ही एक देवता आहे. कार्तिक स्वामींचं वाहन मोर आहे आणि दुर्गा ही एक देवी आहे. दुर्गा देवीचं वाहन आहे सिंह. म्हणून पहिल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. प्रश्न दुसरा, पालेभाजी मेथी आणि फळभाजी प्रश्नचिन्ह. विद्यार्थी मित्रांनो, मेथी ही पालेभाजी आहे आणि आता पर्यायामध्ये आपल्याला फळभाजी कोणती आहे तर चवळी, कोबी, पडवळ आणि गवार. मित्रांनो, पडवळ ही फळभाजी आहे. म्हणून दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. प्रश्न तिसरा, परिवलन दिवस परिभ्रमण प्रश्नचिन्ह. मित्रांनो, पृथ्वीच्या परिवलन कालास दिवस म्हणतात आणि पृथ्वीच्या परिभ्रमण काळास वर्ष म्हणतात. म्हणून तिसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4. प्रश्न चौथा, कृत्रिम नैसर्गिक लघु प्रश्नचिन्ह. कृत्रिम शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द आहे नैसर्गिक आणि लघु शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द लहान, गुरु, छोटे आणि ग्रह. तर लघु शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द आहे गुरु. म्हणून चौथ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. प्रश्न 5वा, बैसाखी पंजाब ओणम प्रश्नचिन्ह. मित्रांनो, पंजाब राज्यामध्ये बैसाखी हा सण साजरा केला जातो आणि केरळ राज्यात ओणम हा सण साजरा केला जातो. म्हणून 5व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 केरळ. प्रश्न 6वा, 5 सप्टेंबर शिक्षक दिन आणि 11 मे प्रश्नचिन्ह. मित्रांनो, भारतामध्ये 5 सप्टेंबर हा शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो तर 11 मे हा तंत्रज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो. म्हणून 6व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 तंत्रज्ञान दिन. प्रश्न 7वा, लोहार भाता लेखक प्रश्नचिन्ह. मित्रांनो, लोहार हा भात्याच्या साह्यानं काम करतो तर लेखक हा लेखणीच्या साह्यानं काम करतो. म्हणून 7व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 लेखणी. प्रश्न नंबर 8, भाकरी ज्वारी लोणी प्रश्नचिन्ह. ज्वारीपासून भाकरी बनवली जाते तर कशापासून लोणी बनतं तर दुधापासून लोणी बनतं. म्हणून 8व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 दूध. प्रश्न नंबर 9, मित्रांनो, प्रश्न नंबर 9 आहे, त्याचा सर्वनाम उद्या प्रश्नचिन्ह. व्याकरणामध्ये त्याचा हे सर्वनाम आहे तर उद्या हे विशेषण, नाम, क्रिया विशेषण आणि क्रियापद. तर उद्या हे क्रिया विशेषण आहे. म्हणून 9व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 क्रिया विशेषण. प्रश्न नंबर 10, या ठिकाणी एक आपल्याला चिन्ह दिलेलं आहे. तर मित्रांनो, 1 नंबरला जे चिन्ह दिले ते बंदरासाठी आहे. तर 2 नंबरचं जे चिन्ह आहे तिसऱ्या पदामध्ये दिलेलं चिन्ह हे दीपगृहासाठी वापरलं जातं. म्हणून 10व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 दीपगृह. प्रश्न नंबर 11, साप्ताहिक, आठवडा आणि दैनिक प्रश्नचिन्ह. मित्रांनो, साप्ताहिक हे दर 8 दिवसाला प्रकाशित होणारं नियतकालिक आहे तर दैनिक हे दर दिवसाला प्रकाशित होणारं नियतकालिक आहे. म्हणून 11व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 दिवस. प्रश्न नंबर 12, नागपूर संत्री सासवड प्रश्नचिन्ह. मित्रांनो, नागपूरची संत्री प्रसिद्ध आहे तसंच सासवडचे अंजीर प्रसिद्ध आहे. म्हणून 12व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 अंजीर. प्रश्न नंबर 13, बिंदी कपाळ कुडी प्रश्नचिन्ह. बिंदी ही कपाळावर घातली जाते तर कुडी नाक, कान, दंड आणि पाय. तर कुडी ही कानात घातली जाते. म्हणून 13व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 कान. प्रश्न नंबर 14,
मेंढी, लोकर, शेळी प्रश्नचिन्ह. मित्रांनो, मेंढीपासून आपल्याला लोकर मिळते, तर शेळीपासून शेणखत, ताग, लेंडीखत आणि सूत. तर शेळीपासून लेंडीखत मिळतं, म्हणून 14व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 लेंडीखत. प्रश्न नंबर 15 तुळजापूर, उस्मानाबाद, शिर्डी प्रश्नचिन्ह. मित्रांनो, तुळजापूर हे देवस्थान उस्मानाबाद जिल्ह्यात आहे, तसंच शिर्डी हे देवस्थान अहमदनगर जिल्ह्यात आहे, म्हणून 15व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अहमदनगर. प्रश्न नंबर 16 चिंच, आंबट, सैंधव प्रश्नचिन्ह. मित्रांनो, चिंच ही चवीला आंबट असते, सैंधव हा मिठाचा प्रकार आहे, सैंधव हे चवीला खारट असतं, म्हणून 16व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 खारट. प्रश्न नंबर 17 येशू ख्रिस्त, इसवी सन आणि मोहम्मद पैगंबर प्रश्नचिन्ह. विद्यार्थी मित्रांनो, येशू ख्रिस्ताशी निगडीत कालगणना ही इसवी सन म्हणून ओळखली जाते, तर मोहम्मद पैगंबराशी निगडीत कालगणना ही हिजरी सन म्हणून ओळखली जाते, म्हणून 17व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 हिजरी सन. प्रश्न नंबर 18 मंगळ, कार्बन डायऑक्साईड, पृथ्वी प्रश्नचिन्ह. मित्रांनो, मंगळ ग्रहावर कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण जास्त आहे, तसंच पृथ्वी या ग्रहावर नायट्रोजन वायूचं प्रमाण जास्त आहे, म्हणून 18व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 नायट्रोजन. प्रश्न नंबर 19 लोथल, गुजरात, कालीबंगन प्रश्नचिन्ह. विद्यार्थी मित्रांनो, लोथल हे प्राचीन ठिकाण आहे, जे गुजरात राज्यामध्ये उत्खनन केल्यानंतर सापडलं. तसंच कालीबंगन हे एक प्राचीन ठिकाण आहे, जे राजस्थान राज्यात उत्खनन केल्यानंतर सापडलेलं आहे, म्हणून 19व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 राजस्थान. प्रश्न नंबर 20 आर्यभट्ट, भारत, इरोटोस्थेनिस प्रश्नचिन्ह. मित्रांनो, आर्यभट्ट हा गणित शास्त्रज्ञ जो आहे त्याचं जन्मस्थान भारतात आहे, तसंच इराटोस्थेनिस हा जो गणिती शास्त्रज्ञ आहे ज्याचं जन्मस्थान ग्रीसमध्ये आहे, म्हणून 20व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ग्रीस. प्रश्न नंबर 21 अभंगगाथा, संत तुकाराम, ग्रामगीता प्रश्नचिन्ह. विद्यार्थी मित्रांनो, संत तुकाराम महाराजांनी अभंगगाथा लिहिली, तसंच संत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीता हा ग्रंथ लिहिलेला आहे, म्हणून 21व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न नंबर 22 हरिण, पाडस, घोडा प्रश्नचिन्ह. मित्रांनो, हे पिल्लूदर्शक शब्द आहेत. हरणाच्या पिल्लाला पाडस म्हणतात, तर घोड्याच्या पिल्लाला शिंगरू म्हणतात, म्हणून 22व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 शिंगरू. प्रश्न नंबर 23 तारे, पुंज, वाद्ये प्रश्नचिन्ह. मित्रांनो, हे तारे, पुंज म्हणजे हे समूहदर्शक शब्द आहे. ताऱ्यांच्या समूहाला ताऱ्यांचा जो समूह असतो त्याला आपण पुंज म्हणतो, आणि वाद्यांचा जो समूह असतो त्याला आपण रुंद म्हणतो, म्हणून 23व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 रुंद. प्रश्न नंबर 24 राष्ट्रपती, देश, राज्यपाल प्रश्नचिन्ह. विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रपती हा देशाचा घटनात्मक प्रमुख असतो, तसंच राज्यपाल हा राज्याचा घटनात्मक प्रमुख असतो, म्हणून 24व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 राज्य. प्रश्न नंबर 25 भुंगे, गुंजारव, हंस प्रश्नचिन्ह. मित्रांनो, हे ध्वनिदर्शक शब्द आहेत. भुंग्यांच्या आवाजाला भुंगे गुंजारव करतात, तसंच हंसांचा कलरव असतो, म्हणून 25व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 कलरव. विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीनं आपण स्वाध्याय 6.1 मधील एकूण 25 प्रश्नांचा अभ्यास केला आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा. आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.